दाओस दौऱ्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार करण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री फडणवीस मोठ्या गुंतवणुकीसह दाओस दौऱ्यावरून परतलेले आहेत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड दौऱ्यावर असणार आहेत। नांदेडमधील हिंद दी चादर या कार्यक्रमाला ते हजेरी लावतील। अदानी लोढांसारख्या स्थानिक कंपन्यांसोबत दाओसमध्ये करार करणं हा क्रूर विनोद असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय आणि या शब्दात त्यांनी टीका केलेली आहे। पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावर टीका केली आहे। राज्यामध्ये किती परकीय उद्योग सुरू झाले यावर फडणवीस श्वेतपत्रिका काढणार का असा सवाल त्यांनी केलाय। 30 लाख कोटींचे एमओयू झाले असल्यास आनंदाची बाब असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय, पण प्रत्यक्षात होणारी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती महत्त्वाची आहे असं देखील पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय की अदानी आणि लोढांसारख्या स्थानिक कंपन्यांसोबत दाओसमध्ये करार करणं हा क्रूर विनोद आहे। महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांना इव्हेंट नको तर पारदर्शकता हवी आहे। दाओसमध्ये घोषणा केलेल्या एमओयूवर आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये राज्यात किती परकीय उद्योग सुरू झाले यावर मुख्यमंत्री फडणवीस श्वेतपत्रिका काढणार का? प्रत्यक्ष गुंतवणूक आणि त्यातून होणारी रोजगार निर्मिती ही महत्त्वाची आहे।